पहिला बॉल नितव चेंडूची होती सांगतात. आणि 1-7 लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते. घर बसल्या बसल्या प्रेक्षक या मॅचचा आनंद घेऊ शकतात. बॉल हवेत होता, लांबी कमी आणि उंची जास्त. अमर मोरे पहिला फलंदाज बाद. मोरया 11 संघाचा अमर मोरे बॅक टू द पवेलियन. होतोय आकाश पालकर मॅन फ्रॉम नंदनपाडा. हा रिटर्न फलंदाज आहे. सिक्सर किंग. परंतु केतन मुंडे काय गोलंदाजी करतायत. 15 धावांवरती पहिला झटका लागतोय मोरे 11 ओव्हर संघाला. यावेळेचा वार फुलटॉस होता, परंतु तिथे भार्गवने कुठली चुकी नाही केली आणि त्यांनी पकडला झेल आणि संपवला आकाश पालकरच्या पारीचा खेळ. दुसरा फलंदाज आकाश पालकर बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कॉमेंट्री करता करता आज बॅटिंग साठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अमित पाटील सर. आणि प्रत्येक षटकारासाठी मिलिंद सावंत यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक. परंतु तिथे अजून 3 चेंडूंचा खेळ संपलाय. आता ऑन हॅट्रिक बॉलर असणार केतन मुंडे. लगातार 3 मारले तर गेम चेंजरची काय. आणि आता विकेट घेतली तर गेम चेंजरची बॅट तुषार धुमल सरांकडून. लगातार 3 सिक्स मारले तर गेम चेंजरची काय. आणि पंचांचा निर्णय आलाय या बॉल वाईट आहे. खबरदार धाव मिळणार या बॉलवरती. 16 धावा दाखवावरती लागणार. लगातारची 3 बॉलमध्ये हॅट्रिक सिक्सर मारला तर गेम चेंजरची कॅप मिळणार. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणतात दिशा से भटके तो पडेंगे फटके. तो पडेंगे फटके. परंतु पंचांचा निर्णय आला की बॉल हा नो आहे आणि 1+1 अशा 2 धावा मिळणार. आणि 2 धावेच्या बरोबरीने संघ पोहोचलाय 18 धावांवरती. उघडा डोळे पहा नीट कारण की पुढचा बॉल आहे फ्री हिट. यावेळेचा बॉल कुणाल कोपरच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमा पार. कुणाल कोपरच्या बॅट मधून षटकार. 6 धावेच्या बरोबरीने 24 धावा दाखवावरती लागणार. नक्कीच आता फ्रीडचा जो बॉल होता त्याच्यावरती आक्रमण केला यावेळेस सन्मान दिलाय. आणि नक्कीच तिथे गौरव राणे क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव या बॉलवरती मिळणार. 1 धावेच्या बरोबरीने संघ पोहोचलाय 25 धावांवरती. हा बोल की केतन मुंडेवरती हल्ला चढवलेला मागच्या बॉलवरती षटकार आलाय. पण यावेळेस अमित पाटील तिथे बाद होणार कारण की तिथे पकडला झेल. संपवला अमित पाटीलच्या पारीचा खेळ. अजून एक फलंदाज बाद. शिवाजी महाराज गाजवलेली प्रेम अचोलकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नक्कीच विचार केला हा फलंदाज मॅन फ्रॉम गोल्डनचा प्रेम अचोलकर. परंतु गोलंदाजी मार्गवरती परत एकदा मॅन फ्रॉम आपटी मयूर मुंडे गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. तांबाटी मॅन फ्रॉम तांबाटी. अजिवली विलेज 1 कडून गोलंदाजी मार्गवरती मयूर मुंडे. परंतु तितकंच ताकदीचा फलंदाज आता आपण पाहतोय कुणाल कोपकर. त्याच्या बॅट मधून 1 षटकार आणि 1 चौकार आलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेचा बॉल हवेत आहे. लांबी कमी उंची जास्त आणि नो मॅच लँड मध्ये बॉल पडलाय. परंतु तिथे 1 धाव मिळणार. 1 धावेच्या बरोबरीने 26 धावा धावफलकावरती लागणार. आणि आमचे साथी स्कोरर राईट होत तेही आज आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत.
आपण कालच्या दिवसातील समालोचन आपण ऐकलं. मानस मनोरे सर, व्हॉइस ऑफ मोपाडा आणि तुषार धुमाळ सर आज ते आमच्या सोबत दुसऱ्या दिवसातील जोडले गेलेले आहेत. डेव्हिड भारद्वाज सर, त्याचबरोबर दिनेश सोहाले सर.